चला तर आता सामन्याकडे वळूया. आपण पाहतोय कल्पेशी पाटील यांच्या माध्यमातून ही शिवसेना पुरस्कृत दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये 24 संघ सहभागी झालेले आहेत आणि या 24 टीमसाठी 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे, द्वितीय पारितोषिक 2 लाख आहे, तृतीय पारितोषिक 1 लाख रुपये. परंतु हा जो महासंग्राम आहे क्रिकेटचा, जो या मैदानावर रंगतोय, हा संपन्न होत असताना या स्पर्धेतून जी काही रक्कम जमा होईल त्या रकमेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत गोरगरीब कुटुंबाची मदत, अनाथांची मदत, त्याचबरोबर वृद्धाश्रमामध्ये मदत म्हणून हे संपूर्ण पैसे या स्पर्धेच्या माध्यमातून वापरले जाणार आहेत. आणि एक वेगळा मापदंड या स्पर्धेचे आयोजक कल्पेश पाटील आणि खऱ्या अर्थाने एका दिग्गज व्यक्तिमत्वाची ती शिकवण आहे. आपले सगळ्यांचे लाडके दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांची शिकवण ते पुढे घेऊन चाललेले आहेत. आणि आज आपण पाहतोय स्पर्धा, याच्यातून पैसा कमवणे हा उद्देश नाहीये. या स्पर्धेतून कुठेतरी समाज उपयोगी उपक्रम आपण राबवतोय आणि समाजाचं काहीतरी देणं लागतोय. त्याचमुळे कल्पेश पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार एक चांगला उपक्रम आपल्या समोर घेऊन येतात आणि एक चांगला मापदंड सेट करतायत. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, खराब फिल्डिंग आणि बॉल सरळ सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय पहिल्या बॉलवर चौकार. रूपम होता फिल्डर, त्याला हुलकावणी दिली या बॉलने आणि बॉल सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतात. परत एक वेळा कव्हर ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल चाललाय जमिनी लगत, अक्षरशः या मातीला गुदगुल्या करत सीमारेषा पलीकडे. 4 धावा. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, CLASS असंच लिहिलेलं असावं त्या निवियाच्या बॉलवर असा हा फटका होता. देखना फटका. राजस विलोभनीय फटका, परंतु अराउंड द लेग बोल्ड केलंय. 2 चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज निखिलने, फलंदाज किरण. आउट. थँक्यू डीचे. नक्कीच दमदार असे आपले आमदार, या परिसरातलं नेतृत्व आदरणीय महेंद्रशेठ दळवी आणि त्यांच्याच माध्यमातून अगदी थोड्याच दिवसांमध्ये वीर दमदार आमदार चषकाचं आयोजन केलं जाणार आहे. अलिबाग मधली सगळ्यात महत्त्वाची, मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा. यावर्षी विजेता जो संघमालक ठरणार आहे त्यांच्यासाठी महिंद्रा थार आणि जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरेल त्या स्पर्धेमध्ये त्याच्यासाठी मारुती सुझुकी जिमनी ही कार दिली जाणार आहे. त्याच्यामुळे त्या स्पर्धेचे वेध आतापासून लागलेले आहेत. परंतु सध्या मैदानामध्ये संघमालक देखील दिग्गज आहेत, अंकुश पाटील आणि रुपेश पाटील यांच्या दरम्यान ही लढत आहे आणि दोन्हीही MD समर्थक आहेत आणि त्याच्यामुळे हा जो सामना इंटरेस्टिंग होणार आहे. पाहूया जिंकते कोण. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्यात साईराज ट्रान्सपोर्ट टीमच्या खात्यामध्ये, म्हणजेच अंकुश पाटील यांच्या टीमच्या खात्यात. दुसऱ्या बाजूला तनी स्पोर्ट्स वाघरण हा संघ इथे खेळतोय. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये नाही मिळणार धाव. राजेश मोहिते, न्यू बॅटर आदिल कुरेशीच्या बरोबरीने खेळ करायचा आहे. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, पॉइंट मधून खराब फिल्डिंग, बॉल चाललाय गलीमधून, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 3 फिल्डर धावतायत. चांगला प्रयत्न. राजेशचं खातं आता इथे उघडलं जाईल. आदिल आता स्ट्रायकिंग एंडला. आदिल मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. चांगला खेळ आहे, अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि त्याच्यावर आता सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील. निखिलचं हे षटक आतापर्यंत 9 धावांचं राहिलंय. चांगली होईल ही मॅच.
कडक सामना तुमच्या भेटीला. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीगचं आयोजन कल्पेश पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. खूपच अप्रतिम असं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेचं. कमी गतीने टाकला परंतु दिशा पाहिली जाईल. पंचांचा इशारा येतोय. अंपायर डिसिजन व्हाईट. एक्स्ट्रा रन. धावा होत आहेत 10. एक फलंदाज बाद. आजचा महत्वाचा दिवस आहे या स्पर्धेमध्ये. आज सुपर 12च्या मॅचेस. उद्या 5 सामने तुमच्या भेटीला येतील सुपर 6 मध्ये. पाहूया विजेता कोण ठरतोय. पायातला बॉल होता ऑन साईडला बरोबर वळवलाय. फ्लिक केला. एक सिंगल तिथे मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या नेल्सन आकडा स्कोर बोर्डवर पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11-1 अशी परिस्थिती आहे सध्या साईराज ट्रान्सपोर्टची. आलेले आहेत. अकुटप्प्याचा बॉल होता. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. कव्हर्समध्ये बॉल निघतोय. फिल्डर येत आहे तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल आदिलला. आदिलच्या खात्यामध्ये सिंगल. टीमची धावसंख्या 12. पहिल्या षटकामध्ये नेल्सन आकडा गाठला टीम साईराज ट्रान्सपोर्टने. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात सिंगलने झाली आहे. 6 ओव्हरचा सामना आहे. टार्गेट चांगलं सेट करावं लागेल 80च्या आसपासचं. कारण आता चांगलं ऊन आपल्याला पाहायला मिळतंय. सूर्यदेव आग ओकतोय. खेळपट्टी आता टणक आहे. पाटा आहे. बॅटवर बॉल चांगला येतोय. धावा होत आहेत. राजेश साठी हा बॉल लॉफ्ट केलाय. फटका फसलाय. फिल्डर आहे. फ्री होम डिलिव्हरी त्याच्या हातामध्ये. फलंदाज आता मात्र राजेश आउट होईल आणि विकेट मिळते. पण या आपलं सहर्ष स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग मध्ये सुस्वागतम. सुमित डोंगडे आणि प्रसन्न पाटील. सो टीमची धावसंख्या 12. 2 फलंदाज बाद. साईराज ट्रान्सपोर्टला एक मोठा धक्का बसलाय. नवीन फलंदाज ओमकार मात्रे. संकल्प मात्रे चांगली गोलंदाजी करतोय. एकच संकल्प आहे टीमचा, विजेतेपद पटकावायचं. हा परत टाकावा लागेल असं दिसतोय. पंचांचा इशारा वाईट. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 13 वर. आज या स्पर्धेमध्ये सुपर 12च्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. चौथा सामना रंगतोय. दररोज 9 वाजता हे सामने सुरू होतात. आज 9:15च्या आसपास सामना सुरू झाला आणि त्याचमुळे एक शिस्त पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. चांगलं आयोजन कल्पेश पाटील यांचं. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. उंच जास्त चाललाय. डिस्टन्स प्राप्त होईल का हे पाहायचंय. फिल्डर खाली. विकेट मिळताना दिसेल. कॅप्टनने हा झेल टिपलाय. निखिलने. फलंदाज ओमकार मात्रे आउट.
असं हे नेतृत्व आहे या परिसरातलं. आणि सध्या आपण पाहतो विकेट येत आहेत 13-3 अशी परिस्थिती आणि एका टीमचे 3-13 नक्की वाजतील. परंतु मगाशीच आपण पाहिलं दोन्ही संघमालक ज्यावेळेला टॉससाठी उपस्थित होते रुपेश पाटील अंकुश पाटील त्यांनी सांगितलं हा मैत्रीपूर्ण सामना आहे. आणि त्यातल्या त्यात सध्या तरी मी म्हणेन रुपेश पाटील यांच्या संघाचं पारडं जड आहे. 3 विकेट त्यांनी घेतल्यात. बॅकफुटला पंच केलाय परत एक वेळा शॉर्ट कव्हर मधून बॉल निघतोय. एक रन इथे कंप्लीट होईल. प्रकाशच्या खात्यामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा मिळताना दिसतील. या मॅच मध्ये आदिलचं शेवटच्या बॉलपर्यंत मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. तो जर टिकला तर मात्र मोठमोठे धमाके तुम्हाला पाहायला मिळतील. मग हवा कोणत्या दिशेला वाहते याचा फरक आदिलला कधीच पडलेला नाहीये. मोठमोठे फटके मारतो तो, पण आता ती वेळ आहे. टीमसाठी संघर्ष, टीमसाठी लढावं लागेल. शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळावं लागेल. संकल्प मात्र चांगली गोलंदाजी, चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, कोणीच हलणार नाही. बॉल चाललाय सीमा पार, येतोय कडकडीत चौकार. चालू आहे कुठल्या कारची किंवा गाडीची ती लाईट बंद करा. डीप स्क्वेअर लेग मध्ये कॉमेंट्री करत असताना एवढ्या काही गोष्टी शिकलोय की खेळाडूंचे हावभाव देखील ओळखू शकतो आपण. काय म्हणणं आहे. 4 धावाल्यात. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं जागेवरूनच, त्यामुळे इथे मात्र एक डॉट बॉल येईल. सुमित ढोंगडे आणि प्रसन्न पाटील यांचे इथे आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आणि सुमित ढोंगडे म्हटल्यानंतर मैत्री, तो तुमच्याबरोबर एकदा तुमचा मित्र झाला तर तो मैत्री जोपासतो नेहमीच. एक प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व. आणि प्रसन्न पाटील म्हटल्यानंतर स्माईल, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही स्माईल पहा. कधी तो आला का त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि दोन्हीही दिग्गज खेळाडू आहेत. 2 रायगड प्रीमियर लीग मध्ये सलग 2 मालिकावीर ज्या खेळाडूने घेतले असं सुमित ढोंगडे मिस्टर 360, आणि त्यातल्या त्यात प्रसन्नने गेले काही वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्व दणानून सोडलं. नेरे दुंद्रे परिसराचं नाव चर्चेमध्ये ठेवलं असा खेळाडू, त्या दुंद्रे गावचा सितारा प्रसन्न पाटील, आपलं सहर्ष स्वागत. सुमित ढोंगडे पारगाव, आपलं सहर्ष स्वागत. सो 19 धावा झाल्या, 3 फलंदाज बाद. तिसरं षटक चालू होईल. पहिला बॉल. आवश्यकता नव्हती या फटक्याची. शरीरापासून एवढा दूर खेळला आणि सरळ जावं लागेल आता डगआउट मध्ये. फलंदाज आदिल आउट. देखील रूल आहे क्रिकेटमध्ये, लक्षात घ्या. अँजेलो मॅथ्यूजला आउट देण्यात आलं होतं. त्याच्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेट हा क्रिकेट सारखाच खेळला पाहिजे. काही नियम आहेत, काही शिस्त आहे, त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 19, 4 फलंदाज बाद. एक बॅक टू बॅक विकेट इथे गमवले साईराज ट्रान्सपोर्टने. आवश्यकता आहे पार्टनरशिपची, कारण क्रिकेटचा खेळ अद्भुत असतो. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात आणि त्यामुळे तुम्हाला स्कोर बोर्डवर धावा कराव्या लागतील. जर त्या धावा तुम्ही 50-55च्या आसपास केल्या तरी देखील या मॅच मध्ये मजा येऊ शकते. निखिलने विकेट घेतली आहे. निखिलने आतापर्यंत 2 विकेट घेतलेत. निखिल पाटील कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. तनिष स्पोर्ट्स वाघरण. खोलवा टप्प्याचा बॉल होता, समोर मारलाय. मिड ऑफला कोणीच नाहीये. लॉंग ऑफला फिल्डर येईल. परत खराब फिल्डिंग आणि परत एक वेळा तोच खेळाडू रूपम आहे. आणखीन एक वेळा चकमा दिलाय बॉलने त्याला सीमा पार.
सरळ बॉल सीमारेषा पलीकडे. आमचं मुख्य व्यासपीठ तिथे आपल्याला पाहायला मिळते ही ट्रॉफी. याच्यासाठी हा संघर्ष. 24 टीम, 3 लाख रुपयाचं पारितोषिक आणि खऱ्या अर्थाने दर्जेदार आयोजन कल्पेश पाटील यांचं. हा बॉल पंचांचा इशारा वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. अवांतर धावेमध्ये भर पडते आणि आता कुठेतरी धावा यायला सुरुवात झाली आहे. रूपमने 2 वेळा चुका केल्यात. एक वेळा चूक झाली तर ती मात्र माफ होते, दुसऱ्यांदा झाली तर ती गोड चूक ठरते. चुकांमधून तुम्हाला शिकावं लागेल. 24 लॉस ऑफ 4 विकेट. निखिलचा हा बॉल हवेत आहे. फलंदाज मनीषचा फटका फसला आणि यावेळेला अक्षयने कोणती चूक केलेली नाहीये. 5वी विकेट गारद निम्मा संघ डकआउट मध्ये साईराज ट्रान्सपोर्टचा. मध्ये 12 टीम आपलं नशीब आजमावत आहेत. 6 संघ उद्या सुपर 6 मध्ये दाखल होणार आहेत आणि त्यामुळे इथे कडा संघर्ष पाहायला मिळणार आहे. अप्रतिम असं आयोजन, नियोजनबद्ध स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा आणि खरोखर कौतुक व्हायला पाहिजे कल्पेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं, ज्यांनी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. कौतुक व्हायला पाहिजे आपले दमदार आमदार श्रीमान महेंद्र शेठ दळवी यांचं, ज्यांची संकल्पना, क्रिकेटचं प्रेम, अनेक खेळांवर त्यांनी प्रेम दाखवलंय. खुल्या टप्प्याचा बॉल होता, आता मागे चाललाय, सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. लॉंग स्टॉप रिजन मध्ये काळ्या पडद्यावर पाहूया पंच काय इशारा करतायत. वाईट त्याच्यावर 4, अशा टोटल 5 धावा मिळतील. सुमित ढोंगळे सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर आहे. प्रचंड गाजलेली गीत आहेत. सुरुवात झाली होती बारक्या कांबळेपासून, परंतु ती येऊन पोहोचली सुमित ढोंगडेपर्यंत. प्रचंड गाजलेली गीत आहेत आपल्या पनवेल परिसरामध्ये या खेळाडूंच्या नावाने. आणि सुमित इथे आलाय, त्याचं स्वागत आहे. एक चांगला अप्पर स्क्वेअर कट मारलाय, सरळ बॉल सीमा रेषा पलीकडे जाईल. आपली स्क्वेअर कट बॉल सीमा पार येतोय, चौकार. पंकजच्या बॅटमधून या 4 धावा. टीमची धावसंख्या 33. यॉर्कर प्रचंड वेगाने, परफेक्ट यॉर्कर. प्रत्युत्तरच नव्हतं पंकजकडे. डॉट बॉल निखिलचा. याही ओव्हरमध्ये निखिलने 3 विकेट घेतल्यात, काही एक्स्ट्रा धावा आल्यात. 3 चौकार या ओव्हरमध्ये आलेत. 2 बॅटने आलेत, एक एक्स्ट्रा चौकार पाहायला मिळाला लेग स्टंपच्या बाहेर. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 आणि आतापर्यंत निखिलच्या स्पेलमध्ये 25 धावा आल्यात. समोर मारलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे. आता चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. एक सिंगल तिथे मिळेल, कारण रूपमची बदली तिथून झाली आहे. अक्षय तिथे होता. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर साईराज ट्रान्सपोर्ट या टीमची धावसंख्या 34, 5 फलंदाज बाद. थँक्यू.
सोबत ठेवणार आहे आणि अशा वेळेला प्रेम वाढवणार आपुलकीचं हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित करण्यात येणार आहे. धन्यवाद. त्यानंतर मंचावर उपस्थित उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याने ख्याती आपली बनवलेली आहे असा प्रसन्न पाटील नेरे दुंद्रे विभागामधून येतो आणि आपल्या धारदार शस्त्राने तो नेहमी फलंदाजांना कठीण प्रश्न विचारत असतो. मी सत्यविजय रवी किरण सर तुम्हाला विनंती करतोय की प्रसन्न पाटील याचं तुम्ही स्वागत करायचं आहे. मायेची ही शाल, अलिबागकरांची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन प्रसन्नचं सन्मान या ठिकाणी होत असताना ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स कुणाल सर. ओ पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट आली आहे. संकल्प मात्रेच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज पंकज बॅक टू द पॅव्हिलियन. बाजी करून नेहमी गोलंदाजांना अगदी धूळ चारण्याचं तो नेहमी काम करत असतो असं सुमित डोंगरे सुद्धा या मंचावर उपस्थित आहे. नक्कीच सुमित डोंगरे फक्त एक खेळाडू नाहीये तर सुमित डोंगरे एक चांगला मित्र आहे प्रत्येकाचाच. कारण अनेक वेळेला MD वॉरियर्स हा संघ ज्या वेळेला पनवेल परिसरामध्ये खेळण्यासाठी जातो त्यावेळेला MD वॉरियर्स या टीममध्ये असलेल्या सगळ्या खेळाडूंची जेवणाची व्यवस्था सुमित डोंगरे तिथे करत असतो. आणि एवढंच नाही तर तो एक उत्तम कुक आहे. त्याच्या हाताला खूप चांगली चव आहे. कधी त्याच्या हातचं जेवण तुम्ही चाका, रुचकर असतं. ओहो, फटका हवेत आहे. टायमिंग पाहावं लागेल. फिल्डर आहे आणि हा झेल टिपला जाईल कारण हवा त्या बाजूच्या विपरीत आहे. हवेच्या विपरीत फटका खेळलाय. फलंदाज बाद. राजा पाटील नाव तसा खेळ करावा लागेल. नौखार गावचा खेळाडू आहे म्हणजेच क्रिकेटचं बालकडू बालपणातच मिळतं त्या गावात. ओ बॅटची कडा, हॅट्रिक कंप्लीट आणि एक मोठी हॅट्रिक इथे संकल्प मात्रेने घेतली आहे. या महत्वाच्या सामन्यामध्ये ही या स्पर्धेतली चौथी हॅट्रिक आहे. अभिनंदन संकल्प मात्रे. पार्टनरशिप पाहिजे. तुम्हाला सगळ्या ओव्हर खेळून काढाव्या लागतील अशी परिस्थिती आली आहे.
बरोबर दिशा दिली, रनआउट चान्स आहे, डिरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं असतं. आणखीन एक संधी निर्माण झाली होती आणि विशेष म्हणजे गोलंदाजाची लेंथ पा, बरोबर टप्प्यावर बॉल टाकतोय, जास्त जागाच दिलेली नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार आला परंतु त्याच्यानंतर पूर्णपणे शांत ठेवलंय. 3 ओव्हरमध्ये धावा चांगल्या होत्या, 34 होत्या, 5च विकेट होत्या, परंतु त्याच्यानंतर लगातार 3 विकेट, हॅट्रिक कंप्लीट केली, पंजा उघडला म्हणजेच वायपर कंप्लीट केलाय. गोलंदाज संकल्प मात्रेने 12 धावा खर्च केल्यात. लास्ट बॉल त्याच्या स्पेलचा. समोर आहे फलंदाज प्रणव, ज्याला खातं उघडायचं आहे. प्रकाशने धावा केल्या 6. परत एक वेळा सन्मान दिलाय. हेच क्रिकेटचं परिसूत्र आहे. सनी गावस्कर नेहमीच म्हणतात, खराब बॉलचा समाचार घ्या, चांगल्या बॉलचा सन्मान करा, तुम्ही क्रिकेटमध्ये सातत्याने जिंकत जाल. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर साईराज ट्रान्सपोर्ट या टीमची धावसंख्या 39ला 8. सजवावा लागेल. अंपायर लक्षात घ्या, टाइम संपलाय. एक अतिरिक्त खेळाडू. कंप्लीट केलाय. गोलंदाज आहे संकल्प मात्रे. एकच संकल्प, टीमला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे, ट्रॉफीवर नाव कोरायचंय. पहिलाच बॉल थोडासा बाहेर होता, विट मिळाली, जागा मिळाली, रनआउट चान्स आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओ काय कॉलिंगच नाहीये. आणखीन एक विकेट, 9वा धक्का, फलंदाज बाद. सुमित पत्रे आता फलंदाजीसाठी, मला वाटतं या लीग मध्ये पहिल्यांदाच बॅटिंग तो करतोय. मोठ्या लीग मध्ये अनेक वेळेला कॅप्टन्सी त्याला मिळते परंतु बॅटिंग मिळालेली नाहीये, परंतु आता बॅटिंग साठी आला आणि दाखवावं लागेल तो दमखम. चांगला बॉल. अजूनही 10 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 10 बॉलमध्ये जर 20 धावा तुम्ही केल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं 58च्या आसपास. एकच विकेट तुमच्याकडे आहे, त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट काय, संयम दाखवावा लागेल. संयम म्हणजे एक युद्ध नशिबाविरुद्धचं, आणि त्याच्यामुळे जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही कितीही मोठं युद्ध जिंकू शकता. आणि त्याचमुळे हा जो सामना आहे, या सामन्यामध्ये जर पुढच्या 10 बॉलमध्ये 20 धावा केल्या तर साईराज ट्रान्सपोर्टचे संघमालक आणि समर्थक खुश होतील. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, पायातून खोदून काढलाय. गॅपमध्ये डीपमध्ये फिल्डर येत आहेत, एक सिंगल तिथे मिळते. प्रकाशच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 39.
39 धावा. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 विकेट शिल्लक आहे साईराज ट्रान्सपोर्ट कडे. 39 ला 9 आणि आता सुमेध पत्रे स्ट्रायकर एंडला. शॉट फाईन लेग. फॉरवर्ड शॉट लेग ठेवलाय तो थोडासा दूर आहे पण फिल्डिंग मध्ये चांगली व्ह्यू रचना. परंतु सुमेध कच्च्या गुरुचा चेला नाहीये हे विसरून चालणार नाहीये. 39 घ्या फटका हवेत आहे आणि बॉलला पाठवलंय सुमेधने बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेच तर मी सांगत होतो सुमेध कच्च्या गुरुचा चेला नाहीये. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त. आलाय षटकार. धावा झाल्यात 45. बॅटिंग केली त्याने पहिल्या बॉलवर सिक्सर मारलाय आणि त्याने ते करून दाखवलंय. षटकार आला त्याच्या बॅट मधून. 45 धावा झालेल्या आहेत. ड्राईव्ह केलाय चांगला फटका कव्हर्सला. डीप मध्ये फिल्डर धावताय. दुसरा धावेचा प्रयत्न सुमेध करेल का हा प्रश्न आहे. एकच धाव घेतलीये या सिंगलच्या मदतीने. 46 46 धावा झाल्यात. आता कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय. 46 धावा स्कोर बोर्डवर. लास्ट बॉल या ओव्हरचा. सुमेध सांगतोय प्रकाशला एखादा मोठा फटका शोध किंवा कमीत कमी सिंगल तरी घे म्हणजेच काय आपण शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅक करू शकतो. काहीसा हाच कान मंत्र असेल. गोलंदाज प्रसाद मोकळ त्याच्या विरुद्ध 8 धावा आल्यात या ओव्हरच्या दरम्यान. धावा झाल्यात 46. 55च्या आसपास 60च्या जवळपास धावा करायला पाहिजे. चांगला यॉर्कर सन्मानित दिलाय. ओव्हरची होते समाप्ती. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झालेले 47. टीम साईराज ट्रान्सपोर्ट. सुमेध आता मात्र हवेच्या प्रवाहाच्या विरोधात खेळायचंय. आता बॅटिंगचा कस लागेल. 46 9 फलंदाज बाद. बॉल हवेत आहे. कॅच हिटचा कॉल केलाय परंतु बॉल टर्न होईल कव्हर पॉइंट मध्ये. तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 47. नुकतीच साऊथ आफ्रिका प्रीमियर लीग सुरू आहे त्याच्यामध्ये एक सामना मला आठवतोय. प्रिटोरिया या टीमने 7 धावा केल्या होत्या आणि 5 फलंदाज बाद झाले होते आणि त्यानंतर रदरफर्ड आणि डेवाल्ड ब्रेविसने धावा केल्या आणि तो सामना जिंकला होता त्यांनी. काहीसा असाच सामना हा देखील रंगेल का हा प्रश्न आहे. 47 ला 9 आहेत. 5 बॉल शिल्लक आहेत. 55 होतील का. बॉलर पडलाय परंतु त्याचबरोबर एक चांगला बॉल. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. एक मोठा फटका पाहिजे बॅटर प्रकाश कडून. सुमेधने तर त्याचं काम केलंय. त्याने एक षटकार मारलाय पहिल्याच बॉलला. चांगला ड्राईव्ह परंतु इथे कॅच ड्रॉप. रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे देखील ती रन पूर्ण होईल. धाव कंप्लीट. धावा झालेल्या 48. 9 फलंदाज बाद. ऑलमोस्ट 10 बॉल खेळण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंनी करून दाखवलाय. यशस्वी करून दाखवलाय. धावाही केल्यात. 48 वर स्कोरबोर्ड नेलाय.
3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका पाहिजे तर 55 दिसू शकतात. बॅटची कडा आणि विकेट कीपरने झेल सोडला, परंतु त्यानंतर एक रिले कॅच. फलंदाज मात्र बाद. ऑल आउट झालाय संघ. साईराज ट्रान्सपोर्ट 48 धावा त्यांनी केल्यात. 49 टार्गेट सेट केलंय. फर्स्ट कुठेही जाऊ नका, पाहत रहा tenniscricket.in वरती दमदार आमदार बिग बॅश 2026. आजचा हा 5वा दिवस आणि काही क्षणातच इथे सामन्याला सुरुवात होईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद धन्यवाद यासिन सर, सन्माननीय कुणाल सर. दोन आवाज आपण ऐकत आहात आणि खरोखरच खूप सुंदर समालोचन. आणि आजच्या या नॉकआउटच्या मुकाबल्यामध्ये अर्थातच सुपर 12च्या मुकाबल्यांमध्ये फार मजा येते. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल की करण 11 झारखंड विरुद्ध कैवल्य पाटील विकी यांचा मिहान कलेक्शन पेडांबे. निश्चित आणि अशाच वेळेला निशूने टॉस जिंकलाय करण 11 झारखंड संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु या मॅचमध्ये 6 षटकांचा सामना आणि 49 धावांचं आव्हान आहे. साईराज ट्रान्सपोर्ट संघ प्रथम फलंदाजी करत होता आणि अशा वेळेला जबरदस्त गोलंदाजी तनिष स्पोर्ट्स वाघरण संघाकडून पाहायला मिळाली. निखिल पाटील आणि त्याचं झालेलं पुनरागमन या स्पर्धेमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून या स्पर्धेमध्ये नॉकआउटच्या मुकाबल्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने संघाला त्याने अगदी विजयाच्या दिशेने किंवा विजयाच्या मार्गावर योग्य मार्गावर घेऊन गेला असं मी म्हणेन. विक्रम थळेचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण तनिष स्पोर्ट्स वाघरण संघाला या लीग स्टेजमधून क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवून देणारा तो विक्रम थळे होता. पहिला बॉल सुमेध पत्रे. अलिबाग एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा अलिबाग एक्सप्रेसला मैदानाच्या बाहेर पाडण्याचं किंवा टाकण्याचं किंवा फेकून देण्याचं काम केलेलं आहे ते मात्र ओमकार पाटील, मॅन फ्रॉम साईजिरा. मी काहीतरी करून दाखवणार.
ओमकार पाटीलने ज्या पद्धतीने चेंडूला फटकावलं भिरकावलं लॉंग ऑनच्या वरून, आता मात्र सुमेध पत्रेचे धाबे दणाणले असतील. पहिल्याच चेंडूवर जिथे आपल्याकडे जे आपण टार्गेट उभं केलेले आहे ते कमी धावांचं आहे आणि पहिल्याच चेंडूवर मोठ्या धावा किंवा 6 धावा, थोडासा विचार करावा लागेल. आणि अशा वेळेला डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिड विकेटमध्ये आहे. पाहूया एकंदरीत काय घडतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन इम्प्रॉपर आहे. मनीष शॉर्ट फाईंड लेगला आहे, जोपर्यंत फील्ड करेल डॉट बॉलची सांगता होते. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईंड लेग, शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, मिड ऑन सर्कलमध्ये आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि डीप मिड विकेट आहे. आणि अशा वेळेला सुमेध पत्रेने थोडासा पुढे बॉल टाकला होता. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय की या मॅचचं एक फ्रंट व्ह्यू आपण पाहतोय. स्लोवर वन, बॉलला पंच केलेला आहे. क्षेत्ररक्षक राजा जोपर्यंत चेंडू खाली पोहोचेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण होते. निखिल पाटील, जो जाड्या नावाने संबोधला जातो, लीग स्टेजमध्ये पाहायला मिळाला नव्हता कारण काही दिवसांपूर्वी आपल्या मोठ्या भावाचं निधन झालं होतं आणि आज या स्पर्धेमध्ये तो परतलेला आहे. आता पाहूयात, गोलंदाजी तर जबरदस्त त्याच्या माध्यमातून झाली, परंतु आता फलंदाजी करावी लागेल. 49 धावांचं एक छोटं टोटल आहे, परंतु ते पार करावंच लागेल तरच सुपर 6चं तिकीट मिळणार आहे. आता या एंडने फटके आज शुभम चांगले लागलेले आहेत आणि अशा वेळेला कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करणं हे सुमेध पत्रे याच्यासाठी एक चॅलेंज असणार आहे. सुमेध पत्रे नेहमी चॅलेंज ॲक्सेप्ट करतो आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाहीये. नजाकत वेट करून अगदी बॉलला गली क्षेत्रामधून ट्रॅव्हल करायचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू फेस करतोय आणि तो सावध पवित्र्याने केलाय, हे फार महत्त्वाचं होतं. आता या ओव्हरचं पृथक्करण पाहूयात की 6, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 1 धाव आणि त्यानंतर डॉट बॉल, अशा पद्धतीचा धावफलक आपण पाहिलेला आहे. 7 धावसंख्या स्कोर कार्डवर, 49 धावांचं टार्गेट. हे टार्गेट जर पार करायचं असेल तर पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करावीच लागेल. आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाहीये, पुन्हा एकदा गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शांत आणि संयमाने, काही घाई गडबड करण्याची गरज नाहीये. समोर एक डिस्ट्रक्टिव्ह बॅटर आहे ज्याने मागील जी खारेपाट चॅम्पियन्स लीग झाली होती त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब पटकावला होता. आणि ओमकार पाटील याचा नॅचरल खेळ तोच आहे ना, की ओमकार पाटील आल्यानंतर पॉवर प्लेमध्ये चौकार षटकार आणि त्याची आतिषबाजी तो करत असतो. धावसंख्येला मोठी बनवण्याचा तो नेहमी प्रयत्न त्याचा करत असतो. आणि अशा वेळेला शेवटचा बॉल आहे, 8 धावसंख्या स्कोर कार्डवर. सुमेधने टाकलेला हा बॉल, त्यामधील गती काढून घेतली होती. पुन्हा एकदा मनीष चेंडू खाली, कोणतीही चुकी त्याच्याकडून नाहीये. वेळच्या वेळी बॉलला थांबवलं. पहिल्या षटकाची समाप्ती. आफ्टर फर्स्ट ओव्हर जितकी धावगती अपेक्षित होती तितकी धावगती आहे. आता 30 बॉलमध्ये 41 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. जास्तीत जास्त डॉट बॉल, बंच ऑफ विकेट्स आणि याच पवित्र्यावर आपण जर पाहिलं तर निश्चितपणे साईराज ट्रान्सपोर्ट हा संघ जर चालला तर निश्चितपणे या मॅचवर ते पकड बनू शकतात. परंतु बंच ऑफ विकेट, नुसती विकेट घेऊन चालणार नाही. बंच ऑफ विकेट अँड बंच ऑफ वाईट बॉल हेच अपेक्षित असणार आहेत येणाऱ्या स्टार्टिंगच्या काही चेंडूंमध्ये. हे जर आलं तरच साईराज ट्रान्सपोर्ट संघ मॅचमध्ये कमबॅक करू शकेल. आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर शिवशक्ती लोणारे संघाकडून बिलॉंग करणारा मनीष यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. मनीष सुंदर गोलंदाजी ह्या नेहमीच करत असतो. त्याच्याकडे असणारी गोलंदाजीमध्ये तीक्ष्णता, गतिवान गोलंदाजी तो नेहमी करत असतो. विकेटच्या बिहाइंड आदिल कुरेशी आहे. फिल्डिंगची जी चाचपणी किंवा बांधणी करतोय त्या बांधणीमध्ये, तटबंदीमध्ये आता मात्र फलंदाज निखिल पाटील जाड्या फसेल का? लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. पाहूयात एकंदरीत काय घडतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अजिंक्य आहे, जोपर्यंत फील्ड करेल थांबवलंय बॉलला. दुसरी धाव चोरली जाणार, कारण थोड्या अंशी का होईना बॉल हातातून निसटला होता आणि तीच संधी होती निखिल आणि ओमकारला की दुसरी धाव घ्यायची. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोहोचलेली आहे. कुणाल दाते सर यांचा आवाज आपण ऐकत आहोत आणि खरोखरच अलिबाग तालुक्यातील प्रत्येक स्पर्धेला ज्यांनी 4 चांद लावले असे आमचे गुरुवर्य यासीन मर्चंट सर सुद्धा या स्पर्धेमध्ये जोडले गेलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय आणि आभार सुद्धा व्यक्त करतोय. 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा स्कोर कार्डवर
निखिल पाटील ऑफ स्टंपला सफल झाले आणि ऑफ साईडला खेळायचं की लेग साईडला खेळायचं या विवंचनेमध्ये होते, परंतु गोलंदाजाने थोड्या अंशी गती कमी केली होती, थोडी गती कमी करून बॉल टाकला होता आणि थोडंसं पुढे टाकला होता, त्यामुळे फलंदाजाला वेट करून मारणं हाच पर्याय त्याच्या समोर उरलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि वारंवार कर्णधाराला आता गोलंदाजासोबत थोडंसं डिस्कशन करावं लागेल, कारण प्रत्येक बॉल फार महत्त्वाचा असणार आहे साईराज ट्रान्सपोर्ट यांच्या या स्पर्धेतील अस्तित्वावर. आणि अशा वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न ओमकार हे करत असतो पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि तेच करताना पाहायला मिळाला. बॅट तर फिरवली, परंतु बॉडी बॅलन्स आणि हेड पोझिशनचं काय ते पूर्णतः ढासळलेलं पाहायला मिळालेलं आहे. आणि अशा वेळेला बॉलवरची नजर पडली आणि तिथे मात्र चेंडू विकेट किपर आदिलच्या हातामध्ये जाताना डॉट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या वेळेला असफल ठरलेला आहे बॅटच्या जवळून, परंतु बॅटला न स्पर्श होता विकेट किपर आदिल कुरेशीच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल जातोय डॉट बॉल. मनीषने चांगली गोलंदाजी केलेली आहे, आतापर्यंत 4 चेंडू टाकत असताना त्याने फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. इट्स अ व्हेरी गुड बॉलिंग बाय मनीष म्हात्रे. डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर लावलेला आहे. सो मिड ऑफ सर्कलमध्ये आहे त्याचा फायदा उचलू जाऊ शकतो का. आणि फुल टॉस टाकल्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंट खाली आहे हे पाहिलं होतं, बघितलं होतं आणि त्याचमुळे त्या क्षेत्रामध्ये खेळलाय बॉल. चौकारासाठी 4 धावा. नव्हे तर धावांची सुद्धा आवश्यकता होती, कारण मागील चेंडू 2 डॉट आले होते, त्यामुळे या अगदी टेन्शनवाल्या सिच्युएशनमध्ये रिव्हर्स स्ट्रोक खेळून धावा बनवल्या गेल्यात. आता गोलंदाजाने चुकी केलेली आहे, परंतु तिथे मात्र पहा क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडून सुद्धा चुकी झाली. गलती करो गलतियां करो पर एक गलती बार बार मत करो असे यासिन सर नेहमी म्हणत असतात, परंतु एक बार जो गलती करता है उसे इंसान कहते हैं, 2 बार जो गलती करता है उसे शैतान कहते हैं और जो बार बार गलती करता है ना उसे पाकिस्तान कहते हैं. एक्झॅक्टली काय घडलं ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहिलात. वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक होते, जोपर्यंत चेंडू खाली गेले कॅच घेण्याची सुवर्ण संधी आली होती आणि अशा वेळेला त्यांनी कॅच ड्रॉप केलेले आहे. विदाउट लॉस 16 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 बॉलमध्ये 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. दोघांपैकी एक शेवटपर्यंत राहणं फार गरजेचं आहे, कारण मागील मॅच सुद्धा तुम्ही तशी पाहिली होती की फ्रेश बेक हाऊस मानी विरुद्ध NSC खानाव हा सामना जेव्हा झाला, विनोद पाटील विकेटवर स्थिर होता आणि त्याने षटकार मारला होता, परंतु विनोद बाद झाल्यानंतर न्यू बॅटर आला आणि त्याला काहीही करता आलं नाही आणि अशा वेळेला NSC खानाव संघाने तो सामना जिंकलेला आहे. बघा, निर्धारित 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायचीच आहेत आणि अशा वेळेला आतापर्यंत या सामन्याची 17 मिनिटं बाकी आहेत आणि गोलंदाजी मार्कवर रफ्तार का सौदागर किंवा अलिबाग एक्सप्रेस, सर्वात जास्त अलिबाग तालुक्यामध्ये गतीने टाकणारा गोलंदाज म्हणजे सुमेध पत्रे यावेळेला गोलंदाजी मार्कवर येतोय. ओमकार पाटीलने पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता, तेच बॅटल पुन्हा एकदा सुमेध आणि ओमकार. स्लोवर वन, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक प्रकाश हालेकाना आहेत, त्यांच्याकडून जबरदस्त फिल्डिंग आणि जाणून बुजून प्रकाश हालेकाना यांना डीप शॉट एक्स्ट्रा कव्हरला लावलेला आहे. डीप पॉइंट आहे, कव्हरचं क्षेत्र खाली ठेवलेलं आहे, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये त्यांना अगदी 30 सर्कलमध्ये ठेवलेलं आहे. चांगली फिल्डिंग आणि चांगली गोलंदाजी त्या फिल्डिंगला अनुसरून होताना पाहायला मिळते. गलीमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा वाईड केलेला आहे आणि अशा वेळेला ओमकार बॉल उचललाय, आकाशामध्ये आहे, उंची जास्त लांबी कमी, प्रणव चेंडूच्या खाली या वेळेला चुकी करणार नाहीये. ओमकार पाटीलचा खेळ संपतोय, फलंदाज बाद. आकाशामध्ये गेलाय, कनेक्शन इम्प्रॉपर होतं आणि खूप लांबून धावत आला होता. वाईडिश लॉंगन वरून अगदी स्टंपच्या स्ट्रेट आले होते आणि अशा वेळेला विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानामध्ये अक्षय पाटील मॅक्सवेल, ज्याला मॅक्सवेल म्हटलं जातं, शरीर यष्टीनुसार अक्षय अगदी थोड्या अंशी का होईना मॅक्सवेल सारखा दिसतो. त्याची खेळण्याची पद्धत सुद्धा थोडीशी तशाच पद्धतीची आहे, गोलंदाजी सुद्धा त्याच्याच पद्धतीने स्पिन कधी कधी फास्ट टाकत असतो आणि अशा वेळेला अक्षय मैदानामध्ये आलेला आहे. निखिल आणि अक्षयची जोडी ही अलिबाग तालुक्याला जुनी नाहीये, नवी नाहीये, कारण ही जुनी जोडी
कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करते, शांततेत कार्यक्रम करण्यासाठी ही जोडी जाणली जाते. परंतु काही दिवसांपासून ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली नव्हती, तीच पुन्हा एकदा मैदानामध्ये अवतरलेली पाहायला मिळते. न्यू बॅटर आणि ओव्हर नंबर 3 मध्ये सुमेध पत्रे स्वतःचा स्पेल पूर्ण करण्यासाठी आलेला आहे. एका विकेटच्या शोधामध्ये होता, ती विकेट मिळालेली आहे. आता धावसंख्येवर लगाम लावायचा आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बाहेरून आतमध्ये आणला आणि त्याच प्रश्नाचं उत्तर अक्षय पाटीलकडे नव्हतं. सुंदर चेंडू, ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही जरूर पाहू शकाल की कुठे बॉल पिच झाला, कुठे चेंडू अगदी वाईड लाईनच्या आतमधून गेलेला पाहायला मिळाला. कोणतंही शफलिंग पाहायला मिळालं नव्हतं आणि खूप सुंदर गोलंदाजीचा नमुना. म्हणजे कधी कधी सुमेध पत्रे हा फक्त जास्त गतीने बॉल टाकतो, त्याला स्विंग करता येत नाही असं नेहमी म्हटलं जातं, परंतु सुमेध पत्रेकडे स्लोवर वन बॉल आहे याचं प्रात्यक्षिक त्यांनी मैदानामध्ये दाखवलंय. पुढील बॉल खोलवर टप्प्याचा चॉप करण्याचा अगदी प्रयत्न. वा, अक्षय पाटील मॅक्सवेलची रिॲक्शन जर तुम्ही पाहिली असाल ना, तर जरूर सांगून जाईल की एक सुंदर जबरदस्त बॉल सुमेध पत्रेच्या हातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अगदी अलिबाग तालुक्याच्या बाहेर जाऊन सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून या खेळाडूने आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडलेली आहे. परंतु ही स्पर्धा आणि कठीण आहे, त्याच वेळेला आपण कमी बनवलेल्या धावा वाचवायच्या आहेत आणि त्यामुळे समोरील संघावर दबाव टाकत असताना मोठा फटका मारण्याचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळून काढलेला आहे. खेळलेला आहे लॉंग ऑन क्षेत्रात. क्षेत्ररक्षक प्रणव चेंडू खाली आलेले आहेत. एक धाव पूर्ण होणार, धावसंख्येला चालना मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. 19 चेंडू येणं बाकी आहेत आणि या 19 बॉलमध्ये 32 धावसंख्येची आवश्यकता. मॅच बनलेली आहे. मी अशा मोमेंटला नेहमी म्हणतो की गोलंदाजी करणारा संघ तुम्ही जर बंच ऑफ विकेट्स किंवा बंच ऑफ डॉट बॉल टाकलेत तर प्रेशर क्रिएट होऊ शकतो. दबाव वाढवणं फार गरजेचं आहे आणि आपण मॅच सोडलेली नाही आहे हे दाखवणं सुद्धा फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला साईराज ट्रान्सपोर्ट संघाचा संघनायक अगदी जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एकच धाव खर्च केलेली आहे. शेवटचा बॉल आहे निखिलसाठी. आउटसाइड द ऑफ स्टंप, पॉइंट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि त्याला माफी नसणार आहे आणि हा चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे जाणार. 4 धावां पर अब सोना नहीं है, यही समय है कुछ कर दिखाने का, बस उसे अब खोना नहीं है. 12 मिनिटं बाकी आहेत आणि 2 ओव्हर्स तुम्हाला टाकायचे आहेत आणि अशा वेळेला 18 बॉल आणि 28 धावांचं इक्वेशन मैदानामध्ये स्थितीत आहे. आणि अशा वेळेला कोणता गोलंदाज विकेट प्राप्त करेल किंवा डॉट बॉल टाकेल किंवा समोरील संघाचे फलंदाज त्याला टार्गेट करतील का, हे प्रश्न उपस्थित असताना मैदानामध्ये काय घडणार. मैदानामध्ये पुन्हा एकदा मनीष या गोलंदाजाचं आगमन झालेलं आहे. मनीषच्या जर्सीवर जरी पायल नाव असलं तरी हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या आवाजावर किंवा तालावर नेहमी नाचवण्यासाठी आणि आपल्या गोलंदाजीच्या धारदार शस्त्राने नेहमी प्रतिस्पर्धी फलंदाजाला धूळ चाडण्यासाठी जाणला जातो. आणि अशा वेळेला मनीष या इक्वेशनला अजून कठीण बनवेल का? जरूर बनवू शकतो. एक विकेट घेणं फार गरजेचं आहे. अक्षय पाटील हा सेन्सिबल क्रिकेटर आहे, त्याला सिंगल डबल्सने मॅच चालू ठेवणं फार गरजेचं आहे. अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवला, त्याला आतमध्ये आणला आणि तिथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जो अक्षयने केला होता त्याला मात्र मोडीत काढलेला आहे. अक्षयने आतापर्यंत 3 बॉल फेस करत असताना फक्त 1 धाव बनवलेली आहे. मॅच इज ऑन. मॅचमध्ये काहीही होऊ शकतं आणि अशा वेळेला फ्रंट फुटला येऊन चेंडूला पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो. अशा वेळेला सुमेध पत्रे आणि त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. टीका त्यांच्यावरच केल्या जातात ज्यांना काहीतरी करता येतं आणि जर टीका झाल्याच नाही तुमच्यावर तर तुम्हाला समजणार सुद्धा नाही की तुम्ही एक्झॅक्टली काय आहात आणि तुम्हाला काय करायला पाहिजे किंवा तुमचं कुठं चुकते. आणि अशा वेळेला या गरमागरमीच्या माहोलमध्ये
हवामानाकडे जर लक्ष दिलं ना तर कभी खुशी कभी गम कभी धूप तो कभी छाया और यही क्रिकेट की माया है असं नेहमी म्हटलं जातं. रिक्वायर रन रेट 10.13, करंट रन रेट 6.60. मोठा फटका आणि त्याची प्रतीक्षा होती परंतु तो फटका आलेला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक डीप मिड विकेटमध्ये एकच धाव घेतली जाते आणि या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर हळूहळू होले होले पुढे जाताना 23 धावसंख्या, एका विकेटचं पतन. आता ही मॅच पाहताना अंकुश दादांना असं वाटतंय की आपला संघ कदाचित कदाचित कमबॅक करू शकतो आणि तीच आशा पल्लवीत ठेवलेली आहे. त्यामुळे आपल्या स्क्वॉडमध्ये सुद्धा बसायला गेलेले नाही आहेत. कदाचित ही मंचावरची जागा मला लकी असावी आणि ती जागा जर लकी झाली तर मात्र जल्लोष होणार. मोठा फटका आणि त्या प्रतीक्षेमध्ये असताना इथे मात्र फटका फसलेला आहे. अक्षय पाटील मॅक्सवेल इज गॉन बॅक टू द डगआउट. नाहीयेत. रोज आम्ही तेच सांगतोय की तुम्ही नेक्स्ट 3 बॅटर रेडी ठेवा, तुमच्या बॅट्स कव्हर मधून काढून ठेवा आणि तुमचे हँड ग्लोव्स तुमचे गार्ड्स तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. बॅट एकीकडे तुम्ही बसताय एकीकडे, त्या बॅट खोलत असताना तुमची घाई गडबड होते. न्यू बॅटर विक्रम थळे या टीमचा या मॅच पुरता मी तर म्हणेन व्हाईस कॅप्टन, परंतु मी लीडरच म्हणेन याला. काय जबरदस्त पद्धतीने तनिष स्पोर्ट्स वागरण संघाला त्याने लीड केलेला आहे. तो मैदानामध्ये आलेला आहे. फुलाई देवी सासवणे संघाचा हा प्लेयर खूप एक्सपिरियन्स आहे याच्याकडे आणि त्या एक्सपिरियन्सचा वापर करावा लागेल. परंतु समोर जो गोलंदाजी करतोय त्याच्याकडे सुद्धा एक्सपिरियन्स आहे आणि त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला सुमेध पत्रेने जो निर्णय घेतला तो योग्य साबित झाला असं मी म्हणेन. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत मनीषने आणि आतापर्यंत स्पेलमध्ये 10 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात. हलक्या हाताने चेंडूला पुश केलेला आहे. ऑफ ड्राईव्हचा जबरदस्त फटका. अजिंक्य म्हात्रे जोपर्यंत चेंडू खाली येईल तोपर्यंत 1 धाव स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळालेली आहे. अजिंक्य म्हात्रेने स्वतःला ॲडजस्ट करत असताना मागील चेंडूवर सुंदर झेल पकडला होता. पुन्हा एकदा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ही डोकेदुखी असते आणि अशा मोमेंटला ज्या वेळेला टेन्शनवाली सिच्युएशन असते आणि त्या सिच्युएशनमध्ये आपण ज्या वेळेला हलतं राहतो त्यावेळेला आपले नजर किंवा आपलं लक्ष मॅचमध्ये आहे का या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. आणि अशा वेळेला मोठा फटका आलाय निखिलच्या बॅटमधून वाईड इज लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिजन मध्ये षटकार. पर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा झाल्यात आणि 12 बॉल 19 ची आवश्यकता आहे. 12 बॉल 19 रन्स नीड टू विन. टाइम आतापर्यंत सर 6.5 मिनिटांचा अवधी बाकी आहे, पण ह्या 6.5 मिनिटांचा अवधी नक्कीच पूर्ण सुद्धा होऊ शकतो आणि जो जर पूर्ण झाला तर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. स्कोर झालेला आहे तर 30 धावा. 4 षटकांमध्ये 30 धावा झालेल्या आहेत. 12 बॉलमध्ये 19 ची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर प्रणव सुरेकर आपल्याला पाहायला मिळतं. एक सुंदर झेल सोडला सुद्धा होता आणि एक पकडला सुद्धा होता. सो 12 बॉल 19. विक्रम थळे स्ट्राइक एंडला. पहिला बॉल तो फेस करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि अशा वेळेला निखिल पाटीलला स्ट्राइक एंडवर आणणं हे फार गरजेचं आहे. आणि प्रणव आउटसाइड द ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवतो. योग्य टप्पा योग्य दिशा आणि त्याच वेळेला गती आणि तिचा पूर्णपणे वापर करत असताना पाहायला मिळालेला आहे. पहिला चेंडू डॉट म्हणजे इक्वेशन 11 बॉल 19. कठीण करायचं असेल तर
मोठे फटक्यांपासून वंचित ठेवावे लागतील, परंतु विक्रम तळे वाऱ्याच्या वेगासह वाऱ्यांच्या लाटांवर स्वार केलंय चेंडूला. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार बाय विक्रम तळे. जबरदस्त पद्धतीने पुलचा सक्सेसफुल फटका पुन्हा एकदा, परंतु या वेळेला क्षेत्ररक्षक आहेत, झेल पकडतील आणि विक्रम तळे याचा खेळ आणि त्याची खेळी होते समाप्त. डीजे मास्टर सागर मैदानामध्ये येतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये सागर, आणि जो की साई कृपा शिरवली गावातून किंवा त्या संघाकडून बिलॉंग करतो. कधी कधी काही संघ किंवा काही खेळाडू आपण शुभम पाहिलेले नसतात आणि इथेच खेळाडू चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत या स्पर्धेमध्ये. उदाहरणार्थ बंटी घुगे असू द्या, त्यावेळेला मानस असू द्या, असे बरेचसे खेळाडू आहेत आणि त्यांनी खूप सुंदर कामगिरी केलेली आहे. परंतु हा सागर मागील लीगमध्ये खूप चांगला चमकला होता, त्याचमुळे निखिल पाटीलने त्याला ऑप्शनमध्ये बाय केलं होतं. आता तितकं मोठं इक्वेशन नाहीये, 9 मध्ये 13ची आवश्यकता आहे. 3 बॉल बाकी आहेत आणि या 3 बॉलमध्ये एखादा तरी मोठा स्ट्रोक जर आला तर मॅच पूर्णतः झुकू शकते. ती यज्ञ आणि निर्वाण पुरस्कृत तनिष स्पोर्ट्स वागण संघाच्या बाजूने. आणि अशा वेळेला आहा, गोलंदाज आणि त्याने टाकलेला हा बॉल रिव्ह्यू घेतला जातोय बॅटिंग टीमच्या माध्यमातून. इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल. चेक केलं जाणार आहे की वेदर इट इज व्हाईट बॉल ऑर नॉट. थोडा अंशिका होईना आतमध्ये बॉल आला होता आणि शफलिंग आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त झाली होती, त्यामुळे ती वाईड लाईन किती वाढले आणि त्या वाईड लाईनच्या आतमध्येतून बॉल गेलाय का, हा मोठा प्रश्न आहे. हा फ्रंट व्ह्यू आहे ग्राउंडचा की ज्या पद्धतीने टिपले जातात या मैदानावरची प्रत्येक क्षणचित्रे. टेनिस ओके सर, फेअर डिलिव्हरी आहे. tenniscricket.in माध्यमातून सुंदर कॅमेरा वर्क पाहायला मिळते. आता tenniscricket.inचं लक्ष प्रेक्षकांकडे गेलंय की नाही हे मला माहीत नाहीये, कारण या डोंगरांच्या कड्या कपारांमध्ये काही प्रेक्षक बसून अगदी पार्टी तो बनती है असं म्हणत म्हणत तिथे आहा थ्रो का फेकला नाही. फेकणं फार गरजेचं होतं. आणि का गरजेचं होतं, कारण निखिल पाटील स्वतः संघनायक त्या एंडला डेंजर एंडकडे धावत होता. धोका है भाई धोका है असं म्हणत म्हणत निखिल पाटीलने तो धोका स्वीकारला होता. रिस्क है तो इश्क है असं करत करत निखिलने ही धाव चोरलेली आहे. 7 बॉल 12ची आवश्यकता. अजूनही 7-12. जर या मैदानात तुमचा 7-12 टिकवायचा असेल ना तर या 7 आणि 12 धावा वाचवाव्या लागतील. मॅच मैत्रीपूर्ण आहे दादा, तिळ मात्र शंका नाहीये, परंतु हा बॉल जर वाचला, या बॉलवर मोठा स्ट्रोक आला नाही तर मॅच इज ऑन. आणि अशा वेळेला निखिल पाटील स्ट्राईक एंडला आहे. तनिष स्पोर्ट्स वागरण संघ, रुपेश दादा ते सुद्धा टेन्शन मध्ये असणार आहेत. ऑन स्क्रीन आपण निखिलला पाहतोय, पाहूयात एकंदरीत काय घडते. आहा, निखिल ब्रँड इज ब्रँड, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या पलीकडे वाऱ्याच्या वेगासह गतीचा संपूर्ण वापर करत असताना फटका फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. की जे चान्सेस किंवा ज्या संधी येतात त्या तुम्हाला ॲक्सेप्ट करणं हे फार गरजेचं असतं. आता रनआउट होता खूप जास्त, मी तर म्हणेन अर्ध्या पिचवर होता, डायरेक्ट हिट करायचा होता किंवा विकेट किपरच्या हातामध्ये जरी ॲटलिस्ट दिला असता तरी तो रनआउट होऊ शकला असता. परंतु जर आणि तरच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नसतो हे तितकंच खरं आहे.
परंतु कधी कधी आम्ही म्हणतो ना दादा की जर आणि तर शिवाय क्रिकेट सुद्धा नाही आहे. जर तो रनआउट झाला असता तर काय घडलं असतं, तर निखिल पाटीलला मैदान सोडावं लागलं असतं आणि न्यू बॅटरला यावं लागलं असतं. आणि अशा सिच्युएशनमध्ये न्यू बॅटरला या सिच्युएशनला हँडल करणं थोडंसं अंशिका होईना मुश्किल. गोलंदाजी मार्कवर पंकज शिलीमकर. 6 बॉल 6. पहिलाच बॉल फिरवलाय, घुमवलाय, चकवलाय आणि अशा वेळेला स्टंपिंग चांगली झालेली आणि या स्पर्धेतील पहिली स्टंपिंग आदिल कुरेशीने केलेली आहे. सागर मात्र इज गॉन. च्या ऐवजी सी टाकावा लागतो आणि ते उद्ध्वस्त केलं की डी सुद्धा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. निखिल पाटील स्वतः लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये होता आणि अशा वेळेला राईट हँडेड बॅटरला मैदानामध्ये बोलवलं होतं. सागर बाद झालाय, परंतु आता ही टेन्शनवाली सिच्युएशन आहे आणि इथे काही रिस्क घेण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे आपला प्रमुख फलंदाज आला तर फार बरं होईल. प्रणित म्हात्रे मॅन फ्रॉम पेडांबे मैदानामध्ये दाखल झालाय. आता अशी सिच्युएशन त्याच्यासाठी नवीन असणार आहे. 5 बॉल 6 ची आवश्यकता. पंकज शिलीमकरने पहिल्याच बॉलवर स्वतःला सिद्ध केलेलं आहे, परंतु 5 बॉल बाकी आहेत. प्रत्येक बॉल अगदी सुंदर पद्धतीने टाकावं लागेल, चकवा द्यावाच लागेल, तरच इथे मात्र ही मॅच बनू शकते साईराज ट्रान्सपोर्टसाठी. आहा, स्वीप केलेला आहे. डीप मध्ये फिल्डर मनीष आहे. एकच मिळणार. सेट बॅटर निखिल पाटील स्ट्राईक एंडला आलेला आहे. 5 धावन संख्येची आवश्यकता निर्धारित 4 बॉल मध्ये आहे. 4 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. 5 बनवल्या जातील का 4 मध्ये? हे 4 आणि 5 चं समीकरण आहे ना दादा, कधी कधी 19-20 सुद्धा आपण म्हणू शकतो, पण खूप मुश्किल असणार आहे दोनही संघांसाठी. कारण अशा मॅचेस कधी कधी आपण म्हणतो ना की 4 मध्ये 20 आम्ही बनवू, परंतु रन बॉल किंवा त्या मॅचेस जर हातातून निसटल्या तर त्या खूप जिवारी घात करतात आणि रात्रभर झोप सुद्धा येत नाही दादा. आणि अशा वेळेला निखिल पाटील आणि ही महत्त्वपूर्ण विकेट जी घेतली नाही, त्यामुळे साईराज ट्रान्सपोर्ट संघ अडचणींचा सामना करतोय. अडचणी या महान लोकांच्या आयुष्यामध्ये असतात आणि अशा वेळेला पंकज शिलीमकर त्याने टाकलेला हा बॉल, आहा, मॅच बन गई आहे. मॅच ओपन झालेली आहे. मी म्हणतो ना की अडचणी या महान लोकांच्या आयुष्यामध्ये असतात. कारण कृष्ण कारावासामध्ये कशाला गेले असते, राम वनवासाला कशाला गेले असते, आणि तुम्ही, मी आणि बाकी जे आमचे होतकरू नोकरदार वर्ग आहे ना, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्टला का गेले असते? अडचणी येणं फार गरजेचं आहे. त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या कलागुणांची ओळख होत असते. आता हे कलागुण जर पंकज शिलीमकरला स्वतःला सिद्ध करायचं असेल, त्याने सिद्ध जर केलं तरच तो प्रसिद्ध होईल. आतापर्यंत सिद्ध केलंय. 3 बॉलमध्ये 5 ची आवश्यकता आहे. निखिल पाटील एका मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये, परंतु बॉटम ऑफ बॅट चेंडू कनेक्ट झालेला आहे. अजिंक्य है तो मुमकिन है, पण या वेळेला धाव का घेतली नाही? आत्मविश्वास असावा, पण अति आत्मविश्वास कधी कधी घातक ठरू शकतो. अंकुश दादा आणि त्याच्या अंगामध्ये आता वेगळ्या एनर्जीचे वारे वाहायला लागलेले आहेत. पंकज शिलीमकर करून दाखवेल का? 6 मध्ये 6 वाचवायचे आहेत. 49 ची आवश्यकता होती, 36 मध्ये फक्त. आहा, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात या मॅच साठी. 2 मध्ये 5. पंकज शिलीमकर काय करेल का? आहा, फटका फसला होता. बिहाइंड द विकेट. नशिबाची साथ मिळालेली आहे ती तनी स्पोर्ट्स वागरण संघाला, पण नाही, अजूनही सांगतोय 1 बॉल 1 रन कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. मग आता दादा मी म्हणेन मागील धाव घेतली असती तर फार बरं झालं असतं. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आमच्या पराभवाची चर्चा केली तरी सुद्धा आम्ही मैदान सोडणार नाहीये, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही लढाई सोडून पळणाऱ्यातले नाही, असं साईराज ट्रान्सपोर्ट संघाचे सर्व खेळाडू सांगतायत.
1 बॉल 1 रन रिमेनिंग. कंपल्सरी चेसिंग बनवलीच पाहिजे, तरच आणि तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. 1 मध्ये 6 मारले जाऊ शकतात, परंतु 1 मध्ये 1 ची ज्या वेळेला वेळ येते त्या वेळेला मात्र संघर्ष, टेन्शन, दबाव हा फार वेगळा असतो. मुश्किल है पर आसान नहीं है असं मी म्हणेन. पंकज शिलीमकरने करून दाखवलेला आहे. नशिबाने चौकार मिळाला, नाहीतर निखिल पाटील आणि तनिष स्पोर्ट्स वागरण संघाचं काय खरं नव्हतं. आहा, ही मॅच आवडली असेल तर टाळ्या या वाजल्याच पाहिजेत. 1 बॉल 1 रन. पंकज शिलीमकर आपल्या भावासारखीच गोलंदाजी करतोय. करून दाखवलंच भावा, परंतु अजूनही 1 बॉल बाकी आहे. व्हॉट अ मॅच. एक्सपेक्ट करत नव्हते प्रेक्षक 1 साइडेड मुकाबला होऊ शकला असता, परंतु मॅच खेचली आणि उगाचच खेचली असं वाटत असेल. 1 बॉल 1 रन. स्पिनर पंकज शिलीमकर, 1 धाव वाचवायची आहे आणि अशा वेळेला पाहूयात, मी माईक ठेवतोय. आहा, नजाकत नजाकत निखिल पाटीलने करून दाखवलंय. मी या स्पर्धेमध्ये आजच आलोय, परंतु नवा जरी असलो ना तरी छावा आहे. या मैदानाला नतमस्तक झाला, या विकेटला नतमस्तक झाला. केलेले सर्व प्रयत्न यशस्वी झाले आणि त्याच पद्धतीने आपला भाऊ आपल्यामध्ये नाहीये त्याला सुद्धा अगदी अभिवादन करत असताना ही पूर्णतः खेळी त्याने भावासाठी डेडिकेट केलेली आहे. परंतु जोरदार टाळ्या दोनही संघांसाठी झाल्या पाहिजेत. व्हॉट अ मॅच. ओव्हर टू यू डीजे मास्टर.